नमस्कार, मी तांबे एम.जे. अण्णासाहेब आवटे कॉलेजमध्ये मी 2011 पासून बुककीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय शिकवित आहे. आज 12वी कॉमर्स हा न्यू सिलेबसचा बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट या पहिल्या चॅप्टरचा एक्झाम्पल नंबर 3 आपण बघणार आहोत. या एक्झाम्पल नंबर 3 मध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत हे नोट डाऊन केलेले आहेत, अंडरलाईन केलेली आहे महत्त्वाच्या सेंटेन्स खाली. त्यामध्ये अमेय अँड आशिष आर पार्टनर्स ऑफ आनंद एंटरप्राइजेस, ही त्यांची फर्म आहे आनंद एंटरप्राइजेस. 2 पार्टनर्स आहेत आपले अमेय अँड आशिष. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला दिलेला आहे 3:2, 3:2. म्हणजे 5 पैकी 3 शेअर अमेयचे आहेत आणि 5 पैकी 2 शेअर आशिष या पार्टनरचे आहेत. त्यानंतर कॅपिटल बॅलन्स, अमेयचा कॅपिटल बॅलन्स आहे 1 लाख, आशिषचा कॅपिटल बॅलन्स आहे 50,000. त्यानंतर ड्रॉइंग्स ऑफ अमेय ₹20,000, आशिष ₹25,000. ड्रॉइंग्स म्हणजे पार्टनरने कंपनीमधून विड्रॉन केलेली अमाऊंट. व्हेन पार्टनर विड्रॉ सम कॅश ऑर गुड्स फॉर हिज पर्सनल यूज इट इज कॉल्ड ॲज ड्रॉइंग्स. ज्यावेळी पार्टनर्स कंपनीमधून वैयक्तिक वापरासाठी काही अमाऊंट किंवा गुड्स वस्तू विड्रॉन करतात अशा वेळी आपण त्याला ड्रॉइंग्स म्हणतो. हे ड्रॉइंग्स आपल्याला दिलेले आहेत दोन्ही पार्टनर्सचे, अमेयचे 20,000, आशिषचे 25,000. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे 10% पर ॲनम. पर ॲनम म्हणजे 1 इयर, 1 वर्ष. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स दिलेत आपल्याला, रेट आहे 12% पर ॲनम. या बाबतीतली नोट दिलेली आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्सची, जी आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेली नाही आहे. ॲज अ वर्किंग नोट म्हणून तुम्हाला ही नोट एक्सप्लेन केली जाणार आहे. त्यानंतर सांगितलं आहे अमेय गेट सॅलरी ₹3,000 पर मंथ. म्हणजे प्रत्येक महिन्याला 3,000 सॅलरी ही पहिल्या पार्टनरला मिळते अमेयला. त्याप्रमाणे आशिष गेट कमिशन, सॅलरी जशी अमेयला मिळते तशी आशिषला कमिशन मिळते @5% ऑन नेट सेल्स. नेट सेल्सवर 5% कमिशन आशिषला दिलं जातं आहे. हे नेट सेल्स आपल्याला दिलेले आहेत 4 लाख. त्यानंतर आहे डिव्हिजिबल प्रॉफिट. आता डिव्हिजिबल म्हणजे डिव्हाइड केला जाणारा. जे रेशो दिलेले आहेत त्यांना 3:2 या रेशोनुसार हा डिव्हिजिबल प्रॉफिट आपण दोन्ही पार्टनरला अमेय अँड आशिष यांना डिव्हाइड करणार आहोत. तो प्रॉफिट दिलेला आहे 90,000. त्यानंतर आपण वर्किंग नोट बघतोय. ज्यावेळी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स येईल त्यावेळी आपण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची नोट बघणार आहोत. पहिली वर्किंग नोट आहे आपली इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इथे आपण अंडरलाईन केलेली आहे, अंडरलाईन केली आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलेलं आहे आपल्याला 10% पर ॲनम. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे एका वर्षाचा रेट 10% आहे. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटलच्या बाबतीत कॅपिटलवरचं इंटरेस्ट हे पूर्ण 1 इयरचंच काढलं जातं. कारण कॅपिटल ज्यावेळी पार्टनर कंपनीमध्ये आणतोय तो एप्रिल टू मार्च, एक पूर्ण वर्षभर ते कॅपिटल इन्व्हेस्ट राहतो कंपनीमध्ये. त्यामुळे प्रत्येक वेळी कॅपिटलवरचं इंटरेस्ट काढताना ते पर ॲनम म्हणजे 1 वर्षाचंच काढलं जातं. या व्यतिरिक्त ड्रॉइंग्सच्या बाबतीत हा रूल बदलतो, त्यासाठी ती नोट दिलेली आहे. आता हे इंटरेस्ट ऑन कॅपिटल @10% पर ॲनम, एका वर्षाला 10% असा रेट दिलेला आहे. पहिला पार्टनर आहे आपल्याला अमेय. अमेयच्या पुढे आपण इथे कॅपिटल खाली अंडरलाईन केली आहे, त्यापूर्वीच इम्पॉर्टंट पॉईंट खाली आपण अंडरलाईन केली. अमेयचं कॅपिटल 1 लाख, आशिषचं कॅपिटल 50,000. अमेयच्या पुढे 1 लाख, आशिषच्या पुढे 50,000 लिहिली. 10% रेट दिला आहे. 1 वर्षाचं आपल्याला कॅपिटलचं इंटरेस्ट काढायचं आहे. 10/100, 50,000 × 10/100. याचं कॅल्क्युलेशन आलं. अमेयचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10,000, आशिषचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5,000. हे आपल्याला पुढे ट्रान्सफर करायचं आहे. तोही रूल या वर्किंग नोट नंतर बदलतो. पुढे सेकंड वर्किंग नोट आहे आपली इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. ती सुद्धा अंडरलाईन आपण इम्पॉर्टंट नोटमध्ये केली आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्सच्या बाबतीतला हा पहिला आपण रूल बघतोय, नोट बघतोय. इफ डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट गिव्हन देन इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स इज कॅल्क्युलेटेड फॉर द ॲव्हरेज पिरियड दॅट इज 6 मंथ. हे सरासरी काढायचं. इंटरेस्ट ड्रॉइंगचं इंटरेस्ट सरासरी काढायचं. सरासरी काढायचं म्हणजे कसं तर ते अझ्युम केलं जातं 6 मंथ. 1 वर्ष म्हणजे आपण 12 मंथ्स म्हणतो आणि सरासरी म्हणजे त्याच्या अर्ध वर्ष 6 मंथ. ज्यावेळी डेट ड्रॉइंग्सची दिलेली नसते अशाच वेळी, कारण इथे आपल्याला कुठेही पार्टनरने ड्रॉइंग कधी विड्रॉन केलं आहे कुठेही डेट दिलेली नाही आहे. ज्यावेळी डेटचा उल्लेखच केलेला नसतो अशा वेळी आपण अझम्पशन करायचं आहे 6 मंथ.
पण ज्यावेळी ड्रॉइंग्स कधी विड्रॉन केलेत याची डेट दिलेली असेल तर त्या डेटपासून वर्ष संपेपर्यंत म्हणजे 31 मार्चपर्यंत आपल्याला ते कॅल्क्युलेट करावं लागतं. इथे डेट दिलेली नाही आहे, त्यामुळे आपण हे अझम्पशन करतो आहे ॲव्हरेज पिरियडसाठी 6 मंथ. आपण येऊयात सेकंड वर्किंग नोटकडे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इथे रेट दिलेला आपल्याला 12% पर ॲनम. इम्पॉर्टंट नोटमध्ये आपण अंडरलाईन केली आहे 12% पर ॲनम. एका वर्षाला 12%. पण आपल्याला ड्रॉइंग्सचं इंटरेस्ट 1 वर्षाचं काढायचं नाही आहे, कारण डेट दिलेली नाही आहे. किती दिवसांचं काढायचं, किती कालावधीचं, 6 मंथचं. त्यासाठी आपण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स 12% पर ॲनम म्हटलो. अमेच्या पुढे त्याचं ड्रॉइंग्स लिहिलं 20,000 इंटू 12 डिवायडेड बाय 100. आता 12% काढलं तर हे वर्षाचं निघतं आहे, पण आपल्याला वर्षाचं न घेता 12 महिन्यांपैकी 6 महिन्यांचं घ्यायचं आहे, ॲव्हरेज पिरियडचं घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला पुढे इंटू 6 डिवायडेड बाय 12. इथे 12 म्हणजे 1 इयर आहे, 12 महिने. 12 महिन्यांपैकी 6 महिन्यांचं काढायचं आहे. 20,000 गुणिले 12 भागिले 100 गुणिले 6 भागिले 12. व हे 12 भागिले 100 म्हणजे 12% वर्षाचं. वर्षाचं नाही तर आपल्याला 1 वर्षापैकी 6 महिन्यांचं इंटरेस्ट काढायचं आहे. म्हणून कॅल्क्युलेशन झालं, अमेचं इंटरेस्ट आलं ₹1200. सेम त्या पद्धतीनंच आशिषचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स काढलं आपण. 25,000 आहेत त्याचे ड्रॉइंग्स. इम्पॉर्टंट नोटमध्ये आपण अंडरलाईन केली आहे. इंटू 12% आहे म्हणून डिवायडेड बाय 100 इंटू 6 डिवायडेड बाय 12 म्हणजे 12 मंथपैकी 6 मंथचं आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स काढायचं आहे. ते इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आलं आशिषचं ₹1,500. त्यानंतर अमेयला सॅलरी मिळते. आता पार्टनरला कंपनीमध्ये काम केल्यानंतर एखाद्या पार्टनरला सॅलरी मिळेल, एखाद्या पार्टनरला ब्रोकरेज मिळेल, एखाद्या पार्टनरला कमिशन मिळेल. इथे आपल्याला सॅलरी आणि कमिशन ह्या 2 पार्टमध्ये एक्सप्लेनेशन केलेलं आहे. अमेयला सॅलरी मिळते आहे, इथे त्यांनी सांगितलेलं आहे 3,000 पर मंथ. प्रत्येक महिन्याला 3,000. प्रत्येक महिन्याला असं 1 वर्षभर काम जर कंपनीमध्ये अमेयनं केलं म्हणजे त्याने पूर्ण 1 वर्षभर 12 महिने काम केलं म्हणजे त्याला 3,000 इंटू 12. हे 12 म्हणजे 12 मंथ आहेत, 1 इयरचे 12 मंथ. म्हणून ते कॅल्क्युलेशन आलं आपलं. अमेयची सॅलरी ₹36,000. त्यानंतर आशिषला मिळतं आहे कमिशन. कमिशन आपल्याला काढायला सांगितलेलं आहे @5% ऑन नेट सेल्स. नेट सेल्सही दिलेले आहे 4 लाख. म्हणून आपण नेट सेल्स 4 लाख लिहिले. आशिष कमिशन नेट सेल्स 4 लाख. 5% काढायचे म्हणून 5 डिवायडेड बाय 100. ते कॅल्क्युलेशन आलं आपलं. आशिष कमिशन ₹20,000. अमेयला सॅलरी मिळते, आशिषला कमिशन मिळते. त्यानंतर आपण लास्ट वर्किंग नोट आपली 4th वर्किंग नोटकडे येतो. डिव्हिजिबल प्रॉफिट इथे दिलेलं आहे आपल्याला. डिव्हिजिबल म्हणजे डिव्हाइड होणार. 90,000चं प्रॉफिट या दोन्ही पार्टनरला आपल्याला 3:2 या रेशोनं डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. व 3:2 म्हणजे मिळून 5 येतात. 3:2 टोटल जर केली तर 5 येते. या 5 पैकी 3 शेअर आहेत अमेयचे, 5 पैकी 2 शेअर आहेत आशिषचे. प्रॉफिट आहे 90,000. अमेयच्या पुढे आपण प्रॉफिट लिहिला 90,000 इंटू 3 डिवायडेड बाय 5. आशिष 90,000 इंटू 2 डिवायडेड बाय 5. अमेयला त्याचं प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन मिळतं आहे 54,000. आशिषला प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन होतं आहे 36,000. हा आहे पार्टनरचा प्रॉफिट. प्रॉफिटमधला शेअर मिळाला. तो कधी कधी लॉसचाही शेअर असू शकतो. प्रॉफिटचा शेअर आहे त्यासाठी आपण तो क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतो. आता ही पूर्ण वर्किंग नोट, हे एक्झाम्पलमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट, ही ड्रॉइंग्सची नोट, ही वर्किंग नोट, हे ज्यावेळी आपण पूर्णपणे समजून घेतो त्यावेळी आपल्याला फिक्स्ड कॅपिटल मेथड यानं हा पहिला प्रॉब्लेम सोडवता येतो. त्यानुसार आपल्याला फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये यापूर्वी आपण अभ्यासले. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये आपण 2 अकाउंट तयार करतो. एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, दुसरा पार्टनर्स करंट अकाउंट. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये आपण एकच अकाउंट तयार करतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आपण आज पहिली मेथड बघतोय फिक्स्ड कॅपिटल मेथड. 2 अकाउंट आपण तयार केलेत, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट. त्या पद्धतीनं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला फक्त पार्टनर्सचं कॅपिटल ट्रान्सफर करायचं, बाकी काही नाही. फक्त पार्टनर्सचं कॅपिटलच ट्रान्सफर करायचं. इथे आपण इम्पॉर्टंट नोट खाली अंडरलाईन केली आहे. अमेयचं कॅपिटल 1 लाख आहे, आशिषचं कॅपिटल 50,000. फक्त आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला पार्टनरचं कॅपिटल ट्रान्सफर करायचं. यामधला एक महत्त्वाचा रूल, ज्यावेळी पार्टनरला लॉस होतो त्यावेळी तो लॉस
पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंटच्या डेबिटला दिसतो. ज्यावेळी पार्टनरला प्रॉफिट होतो त्यावेळी तो पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंटच्या क्रेडिटला दिसतो. पार्टनर्सचं कॅपिटल म्हणजे पार्टनरची इन्व्हेस्टमेंट असते कंपनीमध्ये, ज्या कॅपिटलवर पार्टनरला इंटरेस्ट मिळतं, म्हणून तो पार्टनरचा नफा म्हणवला जातो किंवा कॅपिटलला ही नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो. हाही रूल आपण 11वीला पाहिलेला आहे. त्यानुसार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, आता याच्याऐवजी तुम्ही बाय कॅश और बँकही म्हणू शकता, कारण भांडवल हे कॅशच्या स्वरूपात कंपनीमध्ये येतं, म्हणून इथे जर एंट्री केली जर्नल एंट्री आपण आणि बाय कॅश और बँक म्हटलं तरी बरोबर आहे, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हटलं तरी बरोबर आहे. कॅपिटल आहे अमेयच्या कॉलममध्ये 1 लाख, आशिषच्या कॉलममध्ये 50,000. या व्यतिरिक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला काहीही ट्रान्सफर करायचं नाही. हे कॅपिटल नोट डाऊन केल्यानंतर अकाउंट क्लोज करायचा. नेहमीप्रमाणे जसं आपण लेजर पोस्टिंगमध्ये कॅरेट डाऊन ब्रॉट डाऊन बॅलन्स करतोय त्या पद्धतीनं कॅरेट डाऊन बॅलन्स केला आणि अकाउंट अशा पद्धतीनं क्लोज केला. हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट झाला. सेकंड अकाउंट आहे आपला पार्टनर्स करंट अकाउंट. यामध्ये अमेय आणि आशिष असे 2 कॉलम आपण पार्टनरचे केलेत. डेबिट साईड पुन्हा एकदा तो रूल, पार्टनरचा लॉस झाला डेबिट साईडला लिहायचा, पार्टनरचा प्रॉफिट झाला क्रेडिट साईडला लिहायचा. आपण डेबिट साईडला लिहिलेले सुरुवातीला ड्रॉइंग्स, 2 ड्रॉइंग्स हे आपल्याला इम्पॉर्टंट नोटमध्ये दिलेले आहेत. ड्रॉइंग्स आपले आहेत अमेयचे 20,000, आशिषचे 25,000. अमेयच्या कॉलममध्ये लिहिले आपण 20,000, आशिषच्या कॉलममध्ये लिहिले 25,000. हे ड्रॉइंग्स म्हणजे पार्टनर्सने विड्रॉन केलेली अमाऊंट असते. ही वर्षाअखेरीपर्यंत पार्टनरला परत कंपनीला द्यावी लागते, म्हणून हा पार्टनरचा ॲज अ लॉस दर्शविला जातो. म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडलाच नेहमी ड्रॉइंग्स लिहिले जातात. शिवाय जेवढे दिवस हे ड्रॉइंग पार्टनरने यूज केलेत, ही कॅश पार्टनरने वापरली आहे तेवढ्या दिवसांचं त्याच्यावर इंटरेस्ट चार्ज केलं जातं. ते इंटरेस्टसुद्धा पार्टनरचा लॉस असतो, म्हणून तो पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिला जातो. कधीही ड्रॉइंग्स अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स पार्टनरचा लॉस असतो, नेहमी तो पार्टनर्स करंट और पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिला जातो. और पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असं मी का म्हणते तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर आपल्याला पार्टनर्स करंटऐवजी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लिहायचा असतो. त्यामुळे इथे वाक्य वापरलं जातं पार्टनर्स करंट और पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ड्रॉइंग्स अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स नेहमी पार्टनर्स करंट और कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला ॲज अ लॉस म्हणून लिहायचे. त्यानंतर क्रेडिट साईडचं रूल, पार्टनर्स करंट और कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला सगळे पार्टनरचे प्रॉफिट लिहायचे. हे पार्टनरला काही कॅश मिळत असेल, पार्टनरचा काही प्रॉफिट झाला असेल, तो सगळा क्रेडिट साईडला लिहायचा. इथे जर पाहिलं तर सगळे पार्टनरचे प्रॉफिट दिसत आहेत. एक भांडवलावरचं व्याज मिळालं म्हणजे पैसे मिळतात पार्टनरला, त्यांचा प्रॉफिट होतो, आपण क्रेडिट साईडला लिहिला. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल वर्किंग नोटमध्ये आपण तो काढलेला आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपली पहिलीच वर्किंग नोट आहे. 10% आपण अमेयला मिळणारे 10,000, आशिषला मिळणारे 5,000, 10,000 अँड 5,000. अमेयच्या कॉलममध्ये लिहिले 10,000, आशिषच्या कॉलममध्ये लिहिले 5,000. हा आहे पार्टनरचा प्रॉफिट आहे म्हणून आपण लिहिला पार्टनर्स करंट और कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर अमेयला मिळते सॅलरी, फक्त आपण अमेयच्या कॉलममध्ये लिहिलं, आशिषच्या कॉलममध्ये डॅश केलं. अमेयला सॅलरी मिळते 3,000 पर मंथ. इम्पॉर्टंट नोटमध्ये हे अंडरलाईन केली आहे, वर्किंग नोटही करून दाखवली आहे. अमेय सॅलरी 3,000 × 12, एका वर्षाची सॅलरी 36,000. आपण फक्त अमेयच्या कॉलममध्ये लिहिले 36,000. जसं अमेयला सॅलरी मिळते तसं आशिषला काय मिळतं आहे, कमिशन. इथे आपण वर्किंग नोट केली, आशिष कमिशन नेट सेल्सवर 5% काढले 20,000. फक्त आशिषच्या कॉलममध्ये बाय कमिशन लिहिले 20,000. अमेयला सॅलरीज मिळत होती म्हणून आशिषच्या कॉलममध्ये डॅश केला. आशिषला कमिशन मिळत होतं म्हणून अमेयच्या कॉलममध्ये डॅश केलं. या पद्धतीनं लास्ट वर्किंग नोट आहे आपली डिव्हिजिबल प्रॉफिट, जो 90,000चा प्रॉफिट आहे. इथे आपण डिव्हायडेशन करून दाखवले, त्यांचा रेशो 3:2 आहे. आणि अमेयला प्रॉफिटमधला शेअर 54,000 मिळतो आहे आणि आशिषला प्रॉफिटमधला शेअर 36,000 मिळतो आहे. या पद्धतीनं आता इथे जरी प्रॉफिट असला तरी फक्त प्रॉफिट लिहायचं नाही, हा पूर्ण अकाउंट आहे. प्रॉफिट अँड लॉस असेल तर डेबिटला आला असता, प्रॉफिट आहे म्हणून तो क्रेडिटला येतो आहे. पण पूर्ण हेड लिहायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा फक्त प्रॉफिट अँड लॉस. बाय प्रॉफिट अँड लॉस अमेयच्या कॉलममध्ये 54,000, आशिषच्या कॉलममध्ये 36,000. नेहमीप्रमाणे लेजर पोस्टिंग आपण केल्यानंतर कॅरीड डाऊन ब्रॉट डाऊन बॅलन्स करतो, जसं 11वीपासून आपण करतो त्या पद्धतीनं अकाउंट क्लोज करायचा. क्रेडिट साईड मोठी येते अमेयची 1 लाख, दोन्ही साईडला मोठी अमाऊंट 1 लाख लिहून घेतली. या पूर्ण क्रेडिट साईडमधून
डेबिट साईड मायनस केली, येणारा डिफरन्स दाखवायचा कॅरीड डाऊन बॅलन्स, येणारा डिफरन्स आपण कॅरीड डाऊन बॅलन्स दाखवतो. तो डिफरन्स आला आपला 78,800. अमेयचा कॉलम क्लोज केल्यानंतर आशिषचा कॉलम क्लोज केला. क्रेडिट साईड मोठी आली 61,000, दोन्ही साईडला लिहिले आपण 61,000. कॅरीड डाऊन बॅलन्स आला आशिषचा, म्हणजे दोन्ही बाजूतला फरक, क्रेडिटमधून डेबिट साईड मायनस केली आणि डिफरन्स आला तो आपण दाखवला टू बॅलन्स कॅरीड डाऊन 34,500. अशाच अमाऊंट आपण कॅरीड डाऊनच्या ब्रॉड डाऊन केल्या 78,800, 34,500. अशा पद्धतीने आपलं हा प्रॉब्लेम नंबर 3 पूर्ण झाला आहे. तुम्ही फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनं हा प्रॉब्लेम सोडवू शकता. थँक्यू.